गुड मॉर्निंग गाईज. तर उठलो आम्ही आणि फ्रेश वगैरे झालो आहे कारगिलमध्ये. आणि हे रूममध्ये आमचा पसारा बघा तुम्ही. आता सध्या थोडा आवरला आहे पण तरी पण स्टील आहे थोडा. आणि हा रूमच्या बाहेरचा व्ह्यू. आमच्या रूमचा बाहेरचा व्ह्यू आहे. आणि हे जे घर आहेत ना ते रात्री एकदम दिसायला एकदम सुंदर दिसत होते, कारण की लाईटी लागलेल्या प्रत्येक घराच्या आणि बाकी सर्व काळोख होता. आणि ते तिथे दिसतंय तुम्हाला हे टॉवर्स आहेत ना त्याच्यावर पण लाईटी होत्या आणि खूप सुंदर व्ह्यू भेटत होता रात्रीचा पण लवकरच झोपलो कारण आज उठायचं होतं लवकर. आणि आता वाजलेले आहेत 9:30 आणि आता आम्ही निघालो आहे टुवर्ड्स लडाख. तर आता भेटूया डायरेक्ट हेल्मेट व्ह्यूवरती. निघतो आता इथून लेसाठी. अँगल थोडा वाकडा आहे का नाही, ओके बघतो नंतर. हा आपला दोस्त आहे आणि हे इथले त्याचे रूम्स आहेत हे बघा. तर कधी कारगिलला येतं तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला याचा कॉन्टॅक्ट देतो. बाय बाय. खूप चांगली सर्विस आहे रूमची. आणि जेवण वगैरे पण रात्री मस्त आम्हाला भेटलं त्याच्याच कॉन्टॅक्टनी. निघालो आता लडाखसाठी. जाऊयात आता. 150 किलोमीटर समथिंग 180 किलोमीटर आहे इथून जिथे आपण स्टे करणार आहोत पुढे जाऊन. ते आता मौसम थोडा म्हणजे रेग्युलर झाला आहे आपल्यासारखा. जास्त थंडी नाही वाटत आहे पण रात्री खूप जास्त थंडी होती गाईज. कारगिल, बाय बाय कारगिल. सकाळी फ्रेश स्टार्ट असलं ना की जरा बरं वाटतं गाडी चालवायला. झोप वगैरे झालेली असतं, फ्रेश असतो आपण. तर सकाळी जेव्हा तुम्ही लाँग राईडला जात असाल आणि जेव्हा नवीन म्हणजे सकाळ पहिल्यांदा गाडी चालू करून निघाल ना, तेव्हा जेवढं जास्त डिस्टन्स कवर करता येईल तेवढा तुम्ही करा. कारण जर एक स्टॉप घेतला ना की तिथे आपण पूर्ण एक्झॉस्ट होऊन जातो. तर जेवढं डिस्टन्स पहिल्या वेळेला निघाल्यानंतर कवर होतं ना तेवढं मध्ये स्टॉप घेतल्यावर नाही होत. आता बघू पहिला स्टॉप. जर लोकेशन चांगली वगैरे नाही मिळाली कुठली तर 100 किलोमीटरला वगैरे घेऊयात. हे बघा यांची गाईज घरं बघा कशी आहेत. हे घरं आहेत. हे घर आहेत दगडांच्या खालती. ते आतमध्ये घर आहेत इथं राहतात ते लोक. म्हणजे खूप जुनेवाल्यांचे नवीनवाल्यांचे तर आपले रेग्युलर टाईप हे बघा असे घरं झालेले आहेत. पण जे जुने म्हणजे एकदम घरं आहेत ते हे असे दगडांचे आणि त्याच्या आतमध्ये म्हणजे दगडांचं म्हणजे एकदम नॉर्मल. असं काय स्ट्रक्चर वगैरे काय नाही, एकदम नॉर्मल दगडावर दगड रचून काहीतरी त्यांचं ते सिमेंट सिस्टीम करून एकदम नॉर्मल घरं केलीत. पण ते अजूनपर्यंत टिकून आहेत एवढे वर्ष. ही खूप मोठी गोष्ट आहे. मौसम आता रेग्युलर झाला आहे म्हणजे आपला असतो आपल्याकडे तसा. असंच जर मौसम असेल तर काही दिक्कत येणार नाही पुढे जाऊन असं मौसम नाही आहे. डॉट शुअर. ते बर्फाचे डोंगर आपली वाटच बघत आहेत. या तुम्ही, आम्ही तुम्हाला थंडी दाखवतो काय आहेत ते. कारण आपले मित्र काल लेहपासून थोडे जवळ होते तर ते -8 -10पर्यंत टेम्परेचर गेलेलं असं सांगत होते. -10 हां, नॉट 10, -10 म्हणजे कोलबी.
ले इथून 225 किलोमीटर आहे. सॉरी, मी तुम्हाला 180 सांगितलं मग अशी. 225 किलोमीटर इथून ले आहे. बट रस्ता चांगला आहे असं आमचा तो दोस्त पण बोलत होता, रूम ज्यांनी अरेंज करून दिली तो, कि बहुत बढ़िया रोड है, रोड पे ट्रैफिक भी नहीं होगा और पूरा खुला रोड है, एक भी खड्डा नहीं है. अभी देखेंगे जो है सो है. काश उसका बोला हुआ सब सच हो और खड्डा पिड्डा ना लगे तो बहुत बढ़िया है. और अगर रोड ख़राब होगा तो अपने को बहुत टाइम जाएगा पहुंचने के लिए. बट वी ट्राई टू रीच देयर इन 6 to 7 hours बिटवीन 4 to 5. कारण जर लवकर पोचलो तर तिकडे थोडंसं फिरता पण येईल आपल्याला, कारण 2 दिवस तिथे स्टे करायचाच आहे आपल्याला. आणि जर लवकर पोचलो तर थोडंसं फिरूयात, आणि लेट झाला तर मग गप झोपायला लागेल आणि उद्या फिरायला लागेल. पण 2 दिवस तर कन्फर्म राहायचं आहे लेमध्ये. बघा तुम्ही गाईज, रस्ता आहे पूर्ण एम्प्टी आणि आम्ही फक्त 2घच जण रस्त्यावरती, आणि 2 स्पोर्ट बाईकवाले आलेत मागून. म्हणजे फक्त रायडर्सच आहेत, बाकी असे गाड्या वगैरे जास्त दिसत नाहीत या रोडला. लडाख राईडला आहे ना, एकच गोष्ट खरी आहे, मी एवढे म्हणजे दिवस आजमावतोय की डेस्टिनेशनवर पोचल्यानंतर काहीच फील नाही, पण जो रस्त्यावरती फील आहे ना चालवत म्हणजे ट्रॅव्हल करताना, तर तीच खरी लडाख राईडची मजा आहे. हे सीन्स लोकेशन्स बघायला जी मजा येते ना, ती पोचल्यानंतर काय नाही. पोचल्यानंतर काय आपण कंटाळलेलो असतो, सामान उतरवतो, टाकतो रूममध्ये, झोपतो, दुसऱ्या दिवशी उठतो, सामान लोड करतो, निघतो. पण हे जाताना तेच जे बघायला मजा आहे ना खरी, ती हे लोकेशन्स ट्रॅव्हलिंग टाईमला. मा कसम, व्हेरी ब्युटिफुल. ले अभी है 186 किलोमीटर्स, कारण खूप मागे राहिला आहे. तर आपण आता जरा रेस्ट करूयात. फुल पेटवत आलो, वाकवत पिकवत. हे बघा गाईस, तोफ चाललंय, मला तर वाटतंय आर्मीवाल्यांची. खूप मोठा आहे, काहीतरी वेगळाच आहे, काय समजत नाही. मला तर वाटतं तोफ आहे. नो रिस्क गाईज, नो रिस्क. वी कांट टेक रिस्क on corners, but we take a risk little bit on corners. Leh 184 kilometers from here. ए बघ इथं भेटतं काय पाणी. I love नमिकाला. नमिकाला, नमिकाला रे, नमिकाला रे. दुकान एक नाही हो इथं गाईच. दुकान आहे नाही, दुकान ही नहीं है, बाकी सब कुछ है. पाणी बघ, मॅगी बनवू. हा हा, भूक लागले हो. 170 किलोमीटर अजून. चल
हे ना काय खाऊन मला वाटतं समजत नाही. खायला का आपण रोजच खातो. जरा आता काहीतरी बनवूया ना, मॅगी बिगी. एवढा टोप बीप घेतला 150 रुपयाचा. तर अलिबाग अलिबाग अलिबाग. हो का, आम्ही अलिबाग. ओके ओके. हो हो, पूर्ण राईड करत. येस 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 येस. पुण्यावाले होते MH12. एक नंबर. आपली माणसं पहिल्यांदा भेटली इकडे येऊन. कुठले आहे तुला? अलिबाग अलिबाग. ओके बोलते पुण्यावाले. खतरनाक. बरं वाटतं असं जरा आपली माणसं एवढ्या लांब येऊन भेटली तर. पुण्यावरून आलेत व्हेन्यू घेऊन आणि आपण आलोत अलिबागवरून ॲडव्हेंचर घेऊन. शॉक बडी चीज आहे गाइड्स, शॉक बड़ी चीज़ है. एवढा लांब येणं खाऊ काम ना. हर एक की बस की बात नहीं होती कि इतना लंबा आए गाड़ी लेके. इतना चलाने का स्टैमिना हर किसी के बस की बात नहीं है मेरी जानिमन. अगर है हौसला तो आओ कभी लद्दाख. 162. 10 किलोमीटर कसे संपतायत ना, काय म्हणजे जाणीव पण नाही होत की अरे हे बोर्ड बघून समजते की अरे आता तर 178 होता, आता 162. अरे वा. हां, ॲडव्हेंचर नादच नाही. ड्राईव्ह ड्रोन फ्लाय. खतरनाक सुविचार लिहिले तिथे, म्हणजे अलर्ट बोर्ड लिहिलेत की म्हणजे आपल्याला वाचायला. पण खतरनाक म्हणजे जे लिहिलं आहे ना ते वाचायलाच मजा येते. एक नंबर. लडाख, यू आर द बेस्ट, यू आर द बॉस. हां, थंडी वाढत चालली. श्वास कमी, श्वास घ्यायला प्रॉब्लेम आता व्हायला लागला आहे थोडा 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 थोडा, जास्त नाही, थोडा थोडा. रस्ते खड्डा, एवढूसा खड्डा आहे तरी पण भरण्याचं काम करतात. खतरनाक लोक आहेत इकडचे आणि खतरनाक एकदम, म्हणजे अजिबात हलगर्जीपणा अजिबात नाही आहे इथला. सरकारचा बोला किंवा लोकांचा, लोकलचा बोला. एवढूसा खड्डा जरी दिसला तरी लगेच ते पॅक करून बुजवून टाकतात. म्हणजे काय बोलायचं. आणि आपल्याकडं असल्या विहिरी झाल्यात तरी कोण लक्ष नाही देत. आपल्याकडं म्हणजे अलिबागमध्ये नाही, अलिबागमध्ये तर एकदम कडक चालला आहे आपला. किती दाखवू काय समजत नाही. जिथं म्हणजे कॅमेरा बंद करीन ना तिथं असं वाटतं की अरे यार उगाच बंद केला, चालूच ठेवायला पाहिजे होता. एवढे भारी लोकेशन आहेत ना की जिथे बघाल तिथे सुंदरता से पूर्ण भरी हुई है. कारगिल मधून बाहेर पडलं आता असं वाटतंय हो, मला माहिती नाही परफेक्ट. कारण तिथे लिहिलेलं ना बोर्डवरती, थँक्यू फॉर विजिट कारगिल, विजिट अगेन. गाईज इथे चहा कॉफी मॅगी पॉईंट आहे, तिथं आम्ही थांबलो आहे. कॉर्नरवरतीच आहे लोकेशन, म्हणून थोडा रिस्क वाटतो आहे टर्न मारायला, बाकी काय नाही. तर इथे थोडासा नाश्ता करूयात आणि मग पुढे जाऊयात. तर हे इथं आम्ही नाश्ता करतो आहे, ब्रेड ऑमलेट आणि मॅगी खाल्ली तशीच. आणि ब्रेड ऑमलेट आणि गुड्डेचा पुडा घेतला आणि बिस्किट खाऊयात त्यासमोर. आणि समोर रस्ता बघताय तुम्ही, आपल्याला कुठे जायचं माहिती आहे काय? बघा त्या गाड्या दिसतात जाताना, तिथे जायचं आपल्याला. ब्रेड ऑमलेट. आणि आपण आता इथे आहोत, पूर्ण वरती त्या टोकावरती जायचं आहे. बघा रस्ता दिसतोय, गाडी जातात, तिथे पोचायचं आहे. चला तर गाईज निघालो आहे नाश्ता वगैरे करून पुढे जायला. श्वास घ्यायला तर प्रॉब्लेम व्हायला लागला आहे थोडाफार, थोडा ना आता थोडा जास्तच व्हायला लागला आहे. त्यातल्या त्यात मी तरी थोडा ठीक आहे, करणला जरा जास्त होत आहे त्रास. इथल्या लोकांची ना टेंडन्सी ड्रायव्हिंगची एकदम घाण, नुसते हॉर्न मारतात ना, दाबून ठेवतात. काय जम्मू काश्मीर. यस. ओहो, यूपी के छोरे थार लेके.
तर बघा त्या टोकावरती आपल्याला जायचं आहे. हळूहळू. ग्लोव्ज नाही घातलेत मी, थंडवले हात लगेच. इन रास्तों पे गमसा हूँ, इन रास्तों पे गमसा हूँ, हो. वाव, ब्यूटीफुल कर्व. लद्दाख बोलते लद्दाख. फाइनली ड्रीम इज गोइंग टू कंप्लीटिंग. बचपन से देखा एक सपना, बचपन से नहीं पर जब से गाड़ी चलाने लगा हूँ तब से देखा हुआ ये सपना अभी पूरा होने जा रहा है मेरे बबलू. तो बहुत अच्छा लग रहा है. बहुत सारा स्ट्रगल करके यहाँ तक पहुँचा हूँ गाइज. 13-14 हजार अल्टिट्यूड असेल मला वाटतंय अंदाजे. चेक करायला लागेल, नंतर पुढे जाऊन चेक करू आपण. खूप जास्त थंडी आहे. आठ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. मगाशी मी चेक केलं तर इथे जसं वरती जात चाललंय तसं हळूहळू कमी होत चाललंय. म्हणजे जाणवतं ना आपल्या हाताला थंडी लागते, थोडी वाढते म्हणून मंगून सांगताय तुम्हाला. हे बघा कसं इथं वारुळ असतं ना आपला, वारुळ तशी माती झाले. आणि मला वाटतं संरक्षण भिंती बांधलेल्या आहेत इथे, कारण लँडस्लाईड झाली तर पूर्ण खालपर्यंत माती नको यायला रस्त्यापर्यंत, म्हणून काही ठिकाणी असे संरक्षण भिंती टाईप बांधलेले आहेत. हो. 13,448 अल्टिट्यूडवरती आलो आता आपण. बघू शकता तुम्ही. वेलकम टू लामायारू. 13,000 अल्टिट्यूड. आज चल. हे इथे मूनलँड म्हणून हे लोकेशन आहे. जे इथे आलं आम्ही. एकदम वेगळ्याच प्रकारचे काहीतरी डोंगर आहेत आणि बघू शकता तुम्ही काहीतरी जरा वेगळाच वाटतं या काम. करण बाय बाय आणि करण बाय बाय. तर प्रज्योत मात्रेला व्लॉग करायला जमणार नाही पुढे, त्याच्या पुढे मी व्लॉग करणार आहे. हा बघा असा श्वास अडकलाय. आता परत अल्टिट्यूडच्या खालती आलोय आम्ही. कमी अल्टिट्यूडवरती आलोय. आता काय एवढं वाटत नाही त्रास म्हणजे असं, पण मगाशी तर भाई साहब 13,400 वरती होतो ना. खूप जास्त थंडी पण लागत होती आणि श्वास घ्यायला मेन म्हणजे प्रॉब्लेम होत होता. थंडीचा काय नाही एवढा विषय, चालतं,
बॉडीला सहन होतं, पण श्वासच नसेल येत तर काय होईल? ऑक्सिजनच नाही भेटला तर बॉडी काम नहीं कर सकती. ये तो सच है, वही हुआ था. 13,400 एल्टीट्यूड पे, अभी 17,000 पे जाने का है और उसके बाद में 19,000 पे जाने का है. तो कैसा होएगा वहाँ पे जाके वो देखेंगे अभी. हाँ, इथे पूर्ण हे दिसतं ना हिरव्या कलरची बॉर्डर, हे पूर्ण आर्मीवाल्यांचा, इंडियन आर्मीचा बूट कॅम्प आहे त्या पलीकडच्या साईडला. किती मोठा आहे तुम्ही विचार करू शका. कारगिल कॉन्डर स्विफ्ट अँड शेअर, पूर्ण एवढा मोठा, पूर्ण आतमध्ये बूट कॅम्प आहे. लेह 92 किलोमीटर्स. हे रस्ते आणि इकडची लाईट आहे ना मित्रांनो, विदाऊट फिल्टर टाकू शकतो आपण व्हिडिओ. म्हणजे एडिट नाही करायची गरज नाही, कलर वाढवायची गरज. ऑलरेडीच कलर एवढे आहेत बघा. स्काय इज ब्ल्यू, व्हेरी ब्ल्यू. माउंटन्स आर येल्लो, रोड्स आर ब्लॅक. काहीच कलर ग्रेडिंग वगैरे करायची गरज नाही, कारण सूर्य खूप जवळ आहे ना इथून. हेच तर कारण आहे, इथे लाईट खूप जास्त प्रमाणात आहे. आपल्या इथे 5-6, 6:30 काळोख पडायची सुरुवात होतं. इथे 8:30-9 वाजेपर्यंत उजेड असतो लिटरली. आणि सकाळी पण 4, 4:30, 5 सूर्य येतो बाहेर, सूर्योदय होतो आणि ऊन पडायची सुरुवात होते. हे यस, डगडग रायडर्स को हाथ करते हुए, मद्देनजर रखते हुए. मला कंटाळा आला, मला आता ऑफ रोडिंग करायची इच्छा आली. काय रस्ते, नुसता रस्ता खपवीच नाही, नुसते टर्न वाकडेन तिकडेन चालू आहे. आता कधी एकदा ऑफ रोड येतं असं झालं. मला उभा राहून चालवायची गाडी. 4:30, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 4:30, 8.5 तास कंटिन्यू गाडीत चालवतोय. तर थोडीशी थकान महसूस होते. चला, 45 किलोमीटरच राहिला असेल. पटापट कवर करूयात आणि मग रूम घेऊन मस्तपैकी कडकमध्ये झोपूयात. साइन फॉर द ब्युटिफुल माउंटन्स अँड ब्युटिफुल सीनरी. ओ, स्वर्गात चालल्यासारखं वाटते गाईज, स्वर्गात. बघा समोर पूर्ण निव्वळ निळ कंच आकाश आणि हा रस्ता ज्यावरून आपण चाललोय. एकदम ओसाड जमीन पडले, ओसाड. काहीच नाही, फक्त डोंगर, माती, दगड आणि क्वचित मध्ये घरं, एवढंच आहे इकडे. ॲक्शन करते कारण व्हिडिओ कर. तर मे बी मॅग्नेटिक हिल्स जवळ आलेला असावा. तिथे बोलतात, नाही मला काय नाही बोलायचं, आपण जाऊनच बघूया काय आहे काय नाही, ते खरं आहे की खोटं आहे. डोंट ट्रस्ट ऑन इंटरनेट ब्लाइंडली. कुछ बातें आजमाओ और फिर विश्वास करो.
सब कुछ इंटरनेट पे लिखा हुआ सच होता है ऐसा नाही आहे मेरी जाने बाप्पू. आणि हे बघा डोंगर कसे त्रिकोणी आकाराचे झालेत, लाल कलरचं डोंगर. निम्मू विलेज अहेड. हे बघा हे बघा, हे खूप जणांच्या लडाख टूरमध्ये दिसतं हे लोकेशन. म्हणजे मी 3-4 जणांच्या बघितलंय, आज समोर येऊन बघतोय. खतरनाक. सर्वत्र विजय. यस यस. खूप काही दाखवलं लडाखने, खूप काही नवीन नवीन गोष्टी ज्या आपण बघितलेल्या नव्हत्या. हे इकडे मला तर वाटतं सिटी आहे. सिटी आहे की नाही ना, सिटी नाही आहे ही. हे मला वाटतं आर्मीवाल्यांचा बूट कॅम्प आहे. पूर्णच आहे मला वाटतं. काय की कसं काय माहिती नाही, काय कळालंच नाही मार्ग. एक कोणतरी इथला ना आपल्या यासोबत माहितीवाला माणूस पाहिजे, जो आपल्याला इथली सर्व इन्फॉर्मेशन देईल की हां हे ते आहे. पण इथे सर्व लोक म्हणजे मिलिटरीवालेच वाटतात, आर्मीवालेच वाटतात सर्व. तो कुछ कह नहीं सकते. निम्मू सिटी, द सिटी ऑफ आर्म्स. कारण इथे कशाला थांबतोय मला काही समजत नाही. बघूयात आपण. पेट्रोल पंप. ओके, पेट्रोल तो डालवाना है. चल टाको पेट्रोल, चल. संगम नदीचा संगम म्हणजे 2 नद्यांचा एकत्र संगम होतो. तर पॉईंट आम्हाला माहिती होता, पण नक्की कुठून जायचं ते माहिती नव्हतं. पण आता इथे आल्यानंतर समजलं. आता रिटर्न फिरून चाललो आहे. तिथे खालती जाऊयात आणि तो 2 नद्यांचा जिथे संगम होतो तिथे जाऊन ड्रोन फ्लाय करूयात. 3-4 किलोमीटर पुढं आलेलो आम्ही. म्हणजे माहिती होतं जरा, म्हणजे यूट्यूब वगैरे बघून समजलेलं की असं आहे इथे. पण ते आम्ही तिथं खाली गेलेलो, इथं काही दिसत नाही. चला मग पुढे जाऊ. आणि वरती येऊन बघते तर तोच तो पॉईंट होता जिकडे आधी गेलेलो तिकडे. ठीक आहे, काही नाही, जास्त पुढे नव्हतो आलेलो, नॉर्मली आलेलो. तर रिटर्न चाललो आहे आणि तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो नक्की काय विषय आहे तो. ओके गाईज, सो रेडी फॉर द ड्रोन शॉट्स. ब्युटिफुल ड्रोन शॉट्स ॲक्च्युली. यस. कसलं भारी वाटतं बघा प्लेन रोड बघून. बऱ्याच खूप जास्त किलोमीटर नंतर हा असा मी प्लेन रस्ता बघितला आहे. आणि ही गाडी 130च्या पुढं गेले खूप किलोमीटर नंतर. कारण असा रस्ता एवढा वेळ आपल्याला कुठे बघायलाच नाही भेटला, तर आत्ता बघायला भेटलाय. वेलकम टू संगम. तेवढ्या वरती तिकडे गेलेलो आपण आणि तिकडून आता परत फिरून इकडे खालती आलोय. बघू शकता तुम्ही, कॅमेऱ्यात दिसतंय की नाही मला बघायला लागेल. 1 मिनटं.
बघा हा इथला कलर बघा नदीचा आणि इथला कलर बघा नदीचा, हे दोन्ही एकत्र होतात म्हणून या पॉईंटला नाव आहे संगम. दोन नद्यांचा संगम. सिंधू नदी आणि झंस्कार नदीचा संगम आहे हा. ही सिंधू नदी आहे आणि तिकडनं येणारी झंस्कार नदी आहे. झंस्कारमधून येते ती. आपण झंस्कारला जाणार आहोत, नाही सॉरी झंस्कारला नाही जाणार आहोत आपण. ते झंस्कारवरून एक नदी येते आणि इकडनं सिंधू नदी जाते. ते दोन नद्यांचा संगम होतो म्हणून इथे या लोकेशनला धूळ उडते खूप. संगम नाव लिहिले. वाइब तो है भाई. ड्रोन फ्लाय करायची परमिशन घेतलेली आहे आम्ही, म्हणजे विचारलं करू शकतो का, तर करू शकतो बोलले ते. आता जरा गाड्या लावतोय जरा मस्त लोकेशनवरती आणि मग बघा तुम्ही ड्रोन शॉट एन्जॉय करा. येस, एक नंबर बढिया. वारा खूप जास्त आहे पण ड्रोन चलता है, कोई नहीं चलेगा. ठीक आहे, तर बघूयात आता ड्रोन उडवतो, दाखवतो तुम्हाला. तर झाले सर्व ड्रोन शॉट्स वगैरे काढून आणि आता निघालोय लेसाठी. गोप्रोच्या आपल्या गाडीच्या चार्जरचा थोडा शॉर्ट झाला, चार्जिंग नाही होत आहे. हा दिसतोय ना ॲडॅप्टर, हा खराब झाला आहे, काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याला, चालत नाही तो. त्याला पुढे जाऊन घेऊयात, नाहीतर तेव्हापर्यंत आपल्याला जरा व्हिडिओमध्ये कंजूसगिरी करायला लागेल. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, चलता आहे. आपण त्या रस्त्याने आलेलो सरळ श्रीनगर साईडने आणि आता इथून राईट मारून जातोय लेहला आणि रिटर्न येताना पण आपल्याला या रोडने जायचं आहे. इकडनंच खाली उतरू आपण आणि त्या साईडनी मनाली रोड, याच रोडने आपल्याला रिटर्न पण जायचं आहे जेव्हा येऊ तेव्हा. आणि हा रस्ता जातो लेहसाठी. रस्त्यावरती दगड बघा किती पडले तिथे गाईज. You can see it. How dangerous landslide is this? और तो ये है मैग्नेटिक हिल पॉइंट. You can see it. नहीं तो का होतं नक्की कुठं हो रे. अरे गाडी खरंच पाठी जाते.
हे हो कसं काय खरी गोष्ट आहे ही खरी गोष्ट आहे गाडी पाठी जाते आता पुढे ढकलते आता पुढे ढकलते इथून पुढे ढकलते आता माग थोडी माग घे हा चढणीवर तर अशी पण येणार माग बावलटा चढणीवर हा हे बघ काय माहित काहीतरी असेल चढणीवर बघू चल गाईज एक खरी गोष्ट आहे आज आल्यानंतर समजलं इथे गाडी आहे ना ऑटोमॅटिक असं वाटतं की कोणतरी मागून खेचतंय आपल्याला इथे बघूयात आता कसा काय विषय आहे इथे बोलतात चढणीवर बोलतात की खेचते गाडी बघूयात खेचते की ढकलते खेचते हा खेचते ना तिथंच जायला पाहिजे हो तिथं आपण थांबलेलो तिथं हाँ फिरो गाइस चमत्कार का चमत्कार बोलते हैं तो ये है कुछ तो अलग है मेरी जाने मन आता बघ पोरा प्रयोग करतात नक्की काय विषय इथे बघूयात इथंच मेन काहीतरी हाय विषय के साथ फोटो खिंचाए आम्ही ना लिटरली एक एक पॉइंट वरती थांबून चेक करतोय की नक्की काय विषय आहे तर आता इथे थोडीशी उतरण आहे तर वाटतंय असं की गाडी उतरणीवर चालले पण नाही काहीतरी डिफरंट फिलिंग आहे इथली गाईज की गाडी उतरण असून पण मागे खेचते म्हणजे अपोजिट डिरेक्शनला म्हणजे चढणीच्या साईडला खेचते गाडी चलो तो देखते येड लागायची पाळी येईल इथं आता बघा गाईज पूर्ण प्लेन रस्ता आहे थांबलो इथं मी हे बघा हळूहळू मागे चालले गाडी फोटो काढला तर तुला जय महाराष्ट्र अलिबाग अलिबाग अरे चला नागपूर तुमच्याजवळ जागा आहे माझं आय सेंटर आहे पूर्ण भारतामध्ये तुम्ही काल इथं होतात काय आपला कारगिलचं हा हो बरोबर बुक घेऊन होतात ना बुक हा हो बघितलं तुम्हाला मी आठवण ठेवली बघितलं तुम्हाला IAS किती दिवसाचा टूर आहे चला जा तो फोटो काढून घेऊयात आणि गाईज निघूयात पुढे जायला आपल्याला टाईम नाही खूप जास्त टाईम इथे वेस्ट नाही बोलता येणार
वर्थ इट आहे, पण खूप जास्त टाईम इथं घालवला. तर आता इथे थोडेसे फोटो काढूयात आणि निघूयात आपण. हे बाबा आपले फोटो काढतात. येस. तुम्ही पोहोचल्यानंतर दोन्ही हा नंबर माझा आहे. हां हां. आठवडे ओके ओके. यूट्यूबला आणि गुगलला पण आहे. तुम्हाला करतो कॉन्टॅक्ट मी. ओके. 1 रुपयामध्ये मुलांना कलेक्टर होण्याचं ट्रेनिंग देतो. हां काय? जेवण खाऊन फुकट. अच्छा. 350 कलेक्टर आहेत माझ्याबरोबर. चांगलं आहे चांगलं आहे. चला. ओके ओके. मला बनवाल काय आता तुमचं करण म्हणजे खरा खतरनाक माणूस आहे रे. सहज 1 रुपयामध्ये कलेक्टर व्हायचं ट्रेनिंग देतो, जेवण खाऊन फुकट. हा बोलते त्यांना मला बनवल काय कलेक्टर. येडी टांग. फोटो बिटो खिंचा के हो गए, अभी निकल गए है. अरे जाम गर्दी अशी लागते ना तिथं की बाबा एक फोटोसाठी 15-10 मिनटं थांबायला लागला मला. तर शेवटी थांबून थांबून लोक नुसती मध्ये घुसता. ते बोललो चल हो साईडला, मला एक फोटो काढू दे, मला जायचं आहे पुढं. बोलो सगळ्यांना साईडला केला आणि मी एक फोटो काढला आणि आता निघालो. पण ते ही खरी गोष्ट. हे बघा इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. इथे पण मॅग्नेटिक आहे मला वाटते, कारण लोक थांबलीत ना. यस, ड्रोन शॉट. पेट्रोल पंप आहे 1 किलोमीटरवरती. आपण आहोत आता 1 किलोमीटरवरती आणि इथून बेकार वारा सुटलेला आहे आणि आपण त्याच्यात ना गाडी तर अजिबात पळत नाही. म्हणजे अशी आहे बघ कुत्ते, कारण समोर ना सर्व वारा येतं ना आपल्या अंगावर येतोय. ओ हो ये कहा छुपा था, अभी आया है बाहर. नाइस नाइस गेम प्ले. वो 1 मिनट. हाँ, ग्लोव्स पहनने दो. ठंडी हवा लग रही है ना, तो ठंड ज़्यादा, बहुत ज़्यादा लग रही है. गुरुद्वारा श्री पठार साहिब. ओके. जामगाड्या थांबल्या तिथे पण. तर हे आता आपण ले बॉर्डरवरती पोचलो आहे आणि इथे खतरनाक ॲक्सिडेंट झाला हिमालयाचा. अवस्था बघा काय झाले, बेकार. एंटर्ड इन ले. वेलकम टू ले अलिबागर्स. हो वाईब आहे. हे बघा हेलिकॉप्टर. खरं आहेत का खोटं? खोटं आहेत वाटतंय आणि वाटतं तर खरं. हे बघा इथे प्लेन आणि तिथे हेलिकॉप्टर होता. कुठं रे? War heroes of Ladakh. KBR हवाई अड्डा ले. लेचं एअरपोर्ट आहे इथे 500 मीटरवरती. तर तुम्हाला फक्त ले फिरायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता लेला. पण तिकीट खूप जास्त महाग आहेत. म्हणजे आम्ही इन्क्वायरी केलेली ना त्या दिवशी, तर 22,000-23,000 रुपये तिकीट आहे आपल्या मुंबईवरून लेसाठी. तर बघा तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही या, अदरवाईज बाईक इज द बेस्ट. आणि बाईकला पण तेवढं पेट्रोल जातच. 17-18 हजाराचं पेट्रोल तर जातच बाईकला. पण इनमिन सेम आहे. बाईकवर आलात तर ॲडव्हेंचर आहे, रिस्क आहे. फ्लाईटने आलात तर लगेच पोचाल आणि आहे मजा तशी. पण प्लेनमध्ये बसण्यापेक्षा बाईकवर येण्याची मजा लडाखला वेगळीच आहे. म्हणून तर सर्व येतात बाईकवरती. नहीं तो कोई भी ट्रेन भी रहती तो ट्रेन से भी आ जाता.
सासपोल. इकडची घरं बघा कसली काहीच आहेत, वेगळंच काहीतरी, खिडक्या बिडक्या. हो चल. गाईज लेहमध्ये पोचलोय आता आणि रूम शोधतोय राहायला. इथेच राहायचं आहे आज तरी. बाकी पोरांशी आपला कॉन्टॅक्ट नाही होता नेटवर्क नसल्यामुळे. तर रूम बघूयात आणि तुम्हाला कळवतो कसं काय ते. वेलकम टू लेह, यू कॅन सी इट. वेलकम टू लेह. सबू, द मॉडेल ऑफ विलेज सबू. KTM शोरूमला चाललो आहे आम्ही. तिथे जाऊन डिसाईड करूया काय करायचं. KTM ले, पर ये तो बंद है. बंद आहे. किती? 10:30 वाजेपर्यंत कसा चालू असेल. तर मॅप टाकणारा ॲड असेल. तर गाईज लागा गेस्ट हाऊस इथे आम्ही रूम घेतले आहे. मेन म्हणजे स्ट्रीटवरच आहे लडाखमध्ये एंटर केल्यानंतर. आणि आता चाललो आहे जेवायला. तर जेवायला बघूया तिथे काय स्पेशल आहे ते. रूम खूप चांगली भेटले आणि रिजनेबल प्राईजमध्ये भेटले. तर आणि थंडी खूप जास्त प्रमाणात आहे आणि आम्ही चालत बाहेर पडलो जेवण्यासाठी. बघूयात आता.